रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा, हीच समाजसेवा होय. हे सेवा भावी व्यक्तिमत्व आज राहुल रॉय मुळे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. मी वसंतदादा लोखंडे, पोलीस पाटील, चिंचोली पिंपरी तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सचिव, पर्यटन प्रचार, जामनेर. मला गेल्या 4-5 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात प्रवास करत असताना माझ्या गावातील दीपक शंकर सोमवंशी यांचा कॉल आला. परंतु प्रवासात असताना त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं होत नव्हतं. परंतु त्यांच्या बोलण्यात काहीतरी विशेष महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. त्यानंतर मी घरी आलो. त्यानंतर कोणीतरी बाहेर गावातील पावरी समुदायातील 35 वर्षाची व्यक्ती गेल्या 5-6 वर्षापासून कामानिमित्ताने परिवारासह इकडे आलेला होता. असं असतानाच त्यांच्याबरोबरचे घरातील जवळची लोक पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात काम करण्यासाठी गेली. परंतु ही व्यक्ती इकडेच काम करत होती. स्वभावाने चांगली असल्याने इकडेच रमली, शेतात आसरा करून राहत होती. परंतु मध्यंतरी त्या व्यक्तीची तब्येत बिघडली. काम करणं शक्य नसल्याने ती हतबल झाली होती. कामधंदा नाही, खाण्यापिण्याचे हाल, हक्काची माणसं जवळ नाही. दिवसेंदिवस त्या व्यक्तीची तब्येत अधिकच बिघडत गेली. ही बाब आमच्या गावातील दीपक शंकर सोमवंशी व त्यांचे शेजारी असलेले शेवगे पिंपरीचे शेतकरी यांच्या लक्षात आली. त्यांनी या आजारी व्यक्तीची आपल्या परीने मदत, सहकार्य, खाणेपिणे देत गेलं. परंतु त्या व्यक्तीची तब्येत अजून खराब झाली, कारण त्या व्यक्तीला कुष्ठरोगासारखा दुर्धर आजार झाला असल्याने त्याची परिस्थिती गंभीर झाली. त्यामुळे दीपक सोमवंशी व त्यांचे सहकारी यांना या व्यक्तीचं काही बरे वाईट झालं तर आपण जबाबदार राहू म्हणून भीतीपोटी त्यांनी हा विषय माझ्या पोलीस पाटील म्हणून कानावर घातला. मी देखील या सर्व गोष्टींची माहिती घेतली. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या नातेवाईकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून ही व्यक्ती कुष्ठरोगी असल्याने आता त्यांना गरज वाटली नाही. दुर्लक्ष केले, आता ती व्यक्ती सुधारणार नाही ही भावना त्यांची झाली असावी. अशा भावनाशून्य नातेवाईकांमुळे खूप वाईट वाटले. या व्यक्तीचे काही बरे वाईट झाले तर आम्हाला विचारपूस होईल, यासाठी काहीतरी करा असं सांगितलं. वरून मी त्यांचे सर्व ऐकून घेतले आणि निश्चितच आपण मदत करू. ही व्यक्ती तरुण असल्याने सुधारणा होईल, म्हणून आपण सर्व जे करता येईल ते करू, कारण हा शब्द दिला. हे सर्व घटना मी पोलीस पाटील म्हणून फतेपूर पोलीस स्टेशनचे बेटावत बीडचे गणी तडवी दादा यांना कळवले. त्यांनी देखील मदतीचं आश्वासन दिले. यासाठी स्वयंसेवी संस्था यांची मदत, सहकार्य मिळेल, यासाठी आपण प्रयत्न करू असं ठरलं. असं असता आपल्या परिसरातील जामनेर तालुक्यातील किन्ही तालुका जामनेर येथील समाजसेवक आदरणीय राहुल रॉय अशोक मुळे व्यवसाय छोटंसं मोटरसायकल गॅरेज अशा समाजसेवक ज्यांनी अनेकदा मदत केलेली आहे, तेव्हा ते आपल्याला मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. अपेक्षेप्रमाणे मी आदरणीय राहुल रॉय मुळे यांच्याशी या विषयावर चर्चा केली आणि राहुल भाऊंनी लगेचच घटनास्थळी येऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या गरजूला कपडे दिले. त्यांच्या परीने पुढील उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली. यासाठी शेजारील शेतकरी यांच्या मदतीने व्याधीग्रस्त व्यक्ती स्वतः राहुल राय भाऊ त्या ठिकाणी आले व पिंपरी गवळी तालुका मोताळा येथील कुष्ठरोगी धामा या ठिकाणी पाठवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. यासाठी माझ्या गावातील स्वतः दीपक सोमवंशी, दीपक साळवे, रवींद्र छगन राठोड, राजू भोई यांनी या पीडित रुग्णाला थेट उपचारासाठी घेऊन गेले. त्या ठिकाणी जे काही लागते ते सर्व घेऊन मिळवून दिले. या कामी सर्व घडामोडींवर मनावर घेतल्यामुळे हे शक्य असते कुष्ठरोगी लवकरच बरा होऊ शकतो असा आशावाद निर्माण झाला आहे. खरोखरच पुन्हा एकदा प्रत्यय आला की खरी समाजसेवा कोणती तर भुकेलेल्यांना अन्नदान द्या, तहानलेल्यांना पाणी देणे, निर्वस्त्रांना वस्त्र देणे, निश्चितांना आश्रय देणे, भयभीत झालेल्यांना भय देणं, शोषित, पीडित, वंचितांना अभय देणं. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध म्हणतात, जी रोग्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो. म्हणून म्हटलं आहे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. ती सेवा आपण करीत आहात. निश्चितच हे पुण्य संपादन करण्याचं काम आपल्या हातातून होत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. या पुण्याच्या कामाला मला प्रत्यक्ष ही परिस्थिती पाहून संबंधित निराधार व्यक्तीला धीर देऊन तुमच्यापर्यंत माहिती दिली व अनमोल असं सहकार्य केलं, त्याबद्दल आदरणीय समाजसेवक राहुल राय मुळे यांचं तसेच ज्यांनी या प्रसंगी मदत केली त्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. सहकार्य दीपक शंकर सोमवंशी यांचे पण भरपूर सहकार्य केलं.